पहले बदली जाए चली जाए चली जाए हट मेरी रानी रुक जाओ रानी चली कहाँ ऐसे उड़ के चली कहाँ ऐसे उड़ के मॉर्निंग एव्हरीवन, फायनली पोहोचलोय आपण भीमाशंकरच्या पायथ्याशी. आता आपण आहे खंडसमध्ये. सो आपली टीम जी आहे हे ट्रॅव्हल्समधून आम्ही इथे पोहोचलोय. पॅकअप करतायत, तयारी चालू आहे वरती जायची. मस्त डान्स झाला, गाण्याच्या भेंड्या झाल्या. आणि नेक्स्ट कुठले खंडाच्या नंतर कुठले आपल्याला पदरवाड आता गणपती मंदिर लागतं इथं. अच्छा अच्छा तिथून मग हे आहे, दोन रस्ते, एक शिर्डी रस्ता आणि एक गणपती महाराज. अच्छा अच्छा गणपती ते पुढून आहे का? वाटेनं जायचं. हा, पुढे आहे. आता मोबाईल हरवला म्हणून मी गाडीत मोबाईल आपल्यासोबत आज आहेत आपले स्वप्नील दादा. टेम्पोनीवरून आलेत. आमची पहिली केदारनाथ ट्रेक झाली. सो आता इथं सेकंड आहे वीर माणूस सोबत. ठीक आहे, इथून पुढे आपल्यासोबत कंटिन्यू राहतील असं वाटतंय. किती ट्रेक आहे भाई? नाही माहित. 10 अरे 10वा ट्रेक आहे. अरे माझा पण नाही झाला शेवट. अक्षय यस असं वाटते बा मज्जा खूप एनर्जी सेम. जसं की आता म्हणजे एक 10 दिवसापूर्वीच माझी केदारनाथची ट्रिप झाली होती. हां हां तर जे मला वरती गेल्यानंतर क्लायमेट भेटलं होतं तर हळूहळू फील व्हायला लागलं. जसं वर जाईल ते पाहू शकतो वरती. तसं टाईप हां जसं धबधबे वगैरे जसं आपण वरती जाईल ना तसं अजून आपल्याला टेकडा कुठे सापडला मग? आम्ही इथे रस्त्यावर. जिवंत आहे? येस येस, जिवंत आहे. चिंबोरी. चिंबोरी आहे ना, काळी चिंबोरी. काय चिंबोरी? हा, याचा गाववाले खाण्यासाठी वापर करतात. जिवंत आहे पण ते पकडत नाही का मग? जिवंत आहे ना. एक नांगी पहिल्यापासून तुटलेली होती याची, अच्छा त्यामुळे मी पकडले. आणि म्हणजे एकदम हे बघा, नांगी तुटली तरी हा पळू शकतो. काय होतंय? नांगी तुटली तरी हा पळू शकतो हा खेकडा. अच्छा थोडं थोडं लागायला त्याची नांगी परत येईल, ती परत इथली नांगी आहे ती. हा जिवंत आहे. हे आपल्याची सर लास्ट मॅम. मागच्या आपण ट्रेकमध्ये पाहिले की सरांचे 140 ट्रेक कंप्लीट झाले. त्या नंतर सर किती ट्रेक झाले आपले आता? 150च्या पेक्षा जास्त झाले. कारण द्यायची लिस्ट संपली का नाही? मोबाईल भिजतोय पावसात. हो का, पावसामुळे थांबा. चौथं कारण. 4 कारण झाले म्हणजे काय बनवते त्या गेला पाऊस. किती 2 सेकंदात पाऊस गेला. लगेच कारण रेडी झालं आणि अजून पण उठले नाहीत. बघूयात आता. मला योग्य वाटतंय का?
वेगळं वाटतंय काही. एक मागे त्यांची बॅग, पुढे माझी बॅग. त्यानं बॅग घेतली माझी, पण मला दुसरी वस्तू हातात दिलेली आहे त्यांनी. त्यांची बॅग मी घेतली. कॅमेरा आणि गिम्बल माझ्या हातात दिलेला आहे. पाठीवरचं ओझं कमी केलं आणि हातामध्ये ओझं दिलेलं आहे. फर्स्ट मॅन सोबत ही टीम सारखी सोबतच असते ना, सारखं फर्स्टलाच असते ते लोक सारखे. हर ट्रेकमध्ये ना फर्स्ट मॅन सोबत सगळे ही टीम तुम्ही पाहू शकते. हे कंटिन्यू वरती असतात आणि बाकीच्या लोकांचा वेट करत थांबतात तिथे, पण ते काही दिसत नाही तिकडे आलेलं अजून. पॉसिबल क्लाइंबिंग पर्यंत जाता नाही ना, वॉटरफॉल असतो त्याच्यातनं जावं लागतं. आणि परत एवढा मोठा दगड पडलाय असं हे घरी आपलं हे काय म्हणता येईल त्याच्यावर असं दगड पडला त्याच्यातनं आतून वर जावं लागतं. आतून एक साधारण 10 फुटाचा एक लाकूड वगैरे लावायला लागतं. नाहीतर मग एवढीच जागा आहे, पाय गुडघे आणि पाठीचा सपोर्ट घेऊन असं करत करत 15 फूट चढावं लागतं. तिथून बाहेर पडायचं. बाहेर पडल्यानंतर एवढे 5 फूट जागा आहे उभं राहायचं. असं ट्रॅव्हल्स आहे या साईडला. तो 100 फुटाचा. की म्हणजे असं वाटत नाही की आपण वेगळ्या कोणाबरोबर जर्नी करतोय. आपलीच माणसं वाटतात. आपलीच माणसं वाटतं सगळे. म्हणजे एखादा आला आणि बसला असेल डान्स करताना कसे सब्जेक्ट राहतो की कोण उठत नाही स्वतःहून डान्स करायला, तर ह्या टीम मधले काय करतात की जातात, त्याला उठवतात आज सोडतात. त्यामुळे ना म्हणजे असं वाटतच नाही की आपण कुठे दुसरीकडे. हा ना. मी असं जर बघितलं ना तर हा. खूप लहानपणापासून चालू झालेलं, पण त्याला माहित नव्हतं की याला ट्रेकिंग म्हणतात. म्हणजे एक म्हणजे तुम्ही जातात ना आई वडिलांसोबत, फ्रेंड सोबत टेकडीवर जातात, फिरून येतात, तो त्याला ट्रेक म्हणतात हे माहिती नव्हतं. जेव्हा पुण्यात आले 2017 मध्ये, ओके जेव्हा गिरीमानसची एक ग्रुप झाले आणि त्यांच्यासोबत पहिला ट्रेक जो होता तिकोना होता माझा 2017 मध्ये. 17 मध्ये. हो. ओके. आणि तेव्हापासून मग हे चालू झालं भटकंती. भटकंती. अंधाराकडून उजेडाकडे मास्क लावून. मास्क का लावतोय तू? काय झालं ऍक्च्युली इथं काही असे म्हणजे माणसं येतात हा. की ते स्मोक करतात. अच्छा अच्छा. तो वास मला आवडत नाहीये हा हा हा. आणि मी थोडा मास्क घालतोय कारण का ते जवळजवळ समोर येतात तेव्हा मला तो वास ऍक्च्युली आवडत नाही. काय म्हणतो, ब्रेक घ्यायचा काय रे? जोकिंग. वगैरे काय घ्यायचं नाही. रेकॉर्डिंग चालू केली की जोकिंग? रेकॉर्डिंग बदलली, ब्रेक घ्यायचा. भारी आहे ना. काय माहित नाही जरा. फक्त ट्रेक करायला आवडतं. ट्रेक करायचं असं जंगलात, झाडी, नदी, निसर्गात फक्त फिरून यायचं. कमळगड आणि कळसुबाई थोडं याद आहे. राजगड आणि रायगड बस बाकी कोणतंच ते याद नाही आहे मला. याद ते नाही. चारच याद आहेत. आणि सिद्धगड रे, सिद्धगडला
त्यामुळं तो अजून तो म्हणजे माझी एनर्जीच आहे असं आहे. हा त्याच्यामुळं मला एनर्जी येते. हा ना 4th इयरला असल्यापासून चालू आहे त्याचे ट्रेक. अच्छा 4 वर्षाचं असल्यापासून करतो ते. मध्ये 2 वर्ष तर कोरोनामध्ये काय बंदच होतं ना. ओके 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 म्हणजे त्याच्या वयाच्या 4थ्या वर्षापासून त्याचे ट्रेक चालू आहेत. ओके 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 काय सब्जेक्ट सोडत नाही येत आपण रिटर्न का झालो आता म्हणजे सरांनी पण गेले खाली आणि आपल्याला इथे थांबायला सांगितले. आता सगळेजण आम्ही इथे भेटणार आहे. जे वरती मध्ये अडकलेले आहेत ते वापस रिटर्नमध्ये येत आहेत, कारण की मध्ये खूप सारी गर्दी झाली आहे. जवळपास 400-500 लोक आहेत तिथे वरती? हो. आणि तो जो पॅच आहे जाण्याचा आणि येण्याचा अराउंड 1000 तर तिथं तो पॅच असा ब्लॉक झालाय आणि मग काही 25% पर्यंतच जाता येते. कुठलीही दुर्घटना त्यात होऊ नये या हिशोबाने आम्ही आता हा ट्रेक पुन्हा वापस घेतोय. अच्छा आपण इथे मग आता रिटर्न आले आपली टीम येते खाली हो आणि आपण सोबत मग वापस रिटर्न जाणार. खाली गावाच्या तिथे जागा आहे भरपूर. आपण ठीक तिथे आहे थोडं आता हा आपला ट्रेक कंप्लीट नाही झाला. आपल्याला इथेच हा स्टॉप करावा लागला कारण आपण वरती जाऊ शकलो नाही कारण वरती खूप भीड आहे. त्यामुळे आपण हा ट्रेक इथेच बंद करतो. भरपूर गर्दी असल्यामुळे भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्या ह्याच टीम सोबत गिरी माणूस. ओके Bye. बाय. आणि तरी अर्धा पाऊण तास असं राहिलं होतं वरती, पण खूप ट्रॅफिक होतं त्यामुळे आलो खाली. रिटर्न यू टर्न काही जायला जागाच नव्हती. काहीच? गेलो असतो तर अजून एक 2.5-3 तास परत अजून खाली यायला लागले असते, पण आपल्याला अच्छा उशीर झाला अच्छा असता. आपली ट्रेक कॅन्सल. ट्रिप कॅन्सल आहे म्हणते. Cancel आहे, हा. फक्त जे एक डेस्टिनेशन होतं स्पेशली महादेवजी जिथे आपण जाणार होतो तेवढं अच्छा. स्किप झालंय. बट आपण रिटर्न मध्ये जाताना नेचरचा आनंद घेणार आहोत, गिरीमानस टीम सोबत एन्जॉय पण करणार आहोत अच्छा अच्छा आणि खाली छानपैकी गावातल्या जेवणची मजा पण घेणार आहोत. रिटर्न जाताना ना